भारतातील एक असं जागृत ज्योतिर्लिंग जिथे दर्शनाला जाताना पुरुषांना आपले शर्ट किंवा टी शर्ट काढूनच गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो। एक असं अद्भुत मंदिर ज्याची तोडफोड परकीय आक्रमकांनी केल्यानंतर इंदोरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी स्वतः हे मंदिर आणि शेजारील एक भव्य पवित्र तलाव पुन्हा जिवंत केला आणि एका आईच्या अथांग भक्तीमुळे तिचा मृत मुलगा साक्षात महादेवाच्या कृपेने नेमका याच तलावातून कसा जिवंत होऊन बाहेर आला। मित्रांनो, आज आपण दर्शन घेणार आहोत भगवान शिवाच्या 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं धाम म्हणजेच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधी मंदिराचे दर्शन घेणार आहोत, तिथली गुपिते पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत अहिल्यादेवींनी बांधलेल्या त्या ऐतिहासिक तलावावर जिथे घडला होता एक अद्भुत चमत्कार। चला तर मग व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि माझ्यासोबत चालू द्या महादेवाचा हा प्रवास। राम राम मंडळी, मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी जवळ। काल आपण अजिंठा लेणी केली आणि त्या सगळ्या प्रवासानंतर आपण संध्याकाळी येऊन पोहोचलो ते म्हणजे घृष्णेश्वरच्या ठिकाणी। या ठिकाणी आपण स्टे केला होता रात्री। तर मागे पाहू शकता या ठिकाणी हॉटेल शिवकृपा या ठिकाणी आपण रात्री स्टे केला आणि आता हा आहे आपला ट्रिपचा डे 2। डे 1 मध्ये आपण अजिंठा लेणी पाहिली, डे 2 मध्ये आपण आता दर्शन घेणार आहोत ज्योतिर्लिंगाचं म्हणजेच आपल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं। त्याचनंतर मग आपण जाणार आहोत वेरूळची लेणी पाहण्यासाठी। वेरूळची लेणी पाहून झाल्यानंतर मग भद्रा मारुती, दौलताबादचा किल्ला असे काय आपले स्पॉट ठरलेले आहेत आजच्या दिवसामध्ये। 6 वाजता उठून दर्शनाला जायचं होतं जेणेकरून आपला पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग व्यवस्थित होईल। परंतु आता कालच्या त्या एकदम प्रवासानंतर आता आपण सकाळचे 9 वाजता मी सुरुवात करतोय। पहिलं आपण तर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करूया आणि मग पुढचा आपला प्रवास सुरू करूया। तर मंडळी, माझ्यासमोर आहे त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग आणि जस्ट 100 मीटरवरती ह्या ठिकाणी आहेत गेस्ट हाऊसेस, मल्टिपल गेस्ट हाऊसेस आहेत। त्यामुळे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत, AC, नॉन AC अशा बऱ्याच प्रकारच्या रूम आहेत। आता तुम्ही जर घृष्णेश्वरला येत असाल तर कसं या, तर तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या सेंट्रल बस स्थानकावरून ST आणि सिटी बसेसची सुविधा आहे। अगदी 10-15 मिनिटांनी सुद्धा तुम्हाला प्रत्येक 10-15 मिनिटांनी तुम्हाला बस भेटून जाईल। त्या बसचं टाईमटेबल माझ्याकडे आहे, ते मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवेन। तर तुम्ही अशा प्रकारे संभाजीनगरवरनं घृष्णेश्वरला येऊ शकता आणि घृष्णेश्वरला येत असताना मध्ये रस्त्यामध्ये तुम्हाला 2 ठिकाणं पडतात, तिथं दौलताबादचा किल्ला आणि भद्रा मारुती। आणि आपलं जे घृष्णेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिराच्या जस्ट मागेच लेणी आहेत। तर हार्डली 1 किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटर चालत जाऊन तुम्हाला त्या लेणी पाहता येतील। आता आपण आहोत मंदिराच्या जस्ट जवळच, इथून पुढे तुम्ही तुमच्या गाड्याने येऊ शकत नाही, इथून तुम्हाला चालत जावं लागतं। तर तो एरिया तुम्हाला मी दाखवतो। तर ह्या बाजूला संभाजीनगर आहे, तुम्ही इकडून येऊ शकता आणि ह्या बाजूला त्या एक कुंड आहेत ते आपण नंतर पाहूच। आणि या राईट साईडला माझ्यासमोर जस्ट आहे आपलं मंदिर, इथून आपल्याला चालत जायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेण्यांपासून अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये। हे शिवशंकराच्या 12व्या ज्योतिर्लिंगांपैकी 12वे म्हणजेच अंतिम ज्योतिर्लिंग मानले जाते। अशी श्रद्धा आहे की या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाशिवाय शिवाच्या इतर 11 ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण होत नाही। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या शिखरावर भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणेश हा संपूर्ण शिव परिवार साक्षात नंदीवर विराजमान असल्याचं अप्रतिम कोरीव काम पाहायला मिळतं। असे विहंगम दृश्य इतर कोणत्याही ज्योतिर्लिंगावर दुर्मिळ आहे। मंदिराच्या मुख्य सभामंडपात 24 भव्य दगडी खांब आहेत, यांच्यावर महादेवाच्या विविध रूपांचे कोरीव काम करण्यात आले आहे। हे मंदिर आकाराने सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर मानले जाते, पण याच्या लाल ज्वालामुखी खडकांमुळे बाहेर कितीही कडक ऊन असले तरी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी एक प्रकारचा नैसर्गिक थंडावा आणि कमालीची शांतता जाणवते।
कसं आहे म्हटलं हे? हे वीसचे फुलं आहे, तिचं जेल आहे. 50 ते 3 फळं राहतात. बेल उकळा, अच्छा. दुसरा आणि कवळी. सोबत राहतात. आणि मग हे पूर्ण कितीचं? 100ची पूजा आहे. अच्छा, ठीक आहे. तर म्हणजे हे असं तुम्हाला काय 100चं तुम्हाला भेटून झाली ते देवासाठी फुलं, फळं आणि जल असं तुम्ही घेऊ शकता. दुकानाचं नाव आहे ओम जयश्री घृष्णेश्वर बेलफूल नारळ सेंटर आणि हे अगदी जवळच आहे आपल्या प्रवेशद्वाराच्या मंदिराच्या. त्यामुळे इथे येऊन तुम्ही हे काही घेऊ शकता. आता आपण घेऊया हे 100 रुपयाचं आणि जाऊया मंदिरामध्ये. आणि इथे तुम्ही चप्पल वगैरे तुमचे काढून ठेवू शकता. मित्रांनो, या मंदिराचा पहिला ऐतिहासिक जीर्णोद्धार 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी केला होता. पण पुढच्या काळात परकीय आक्रमकांद्वारे या मंदिराची प्रचंड तोडफोड करण्यात आली. त्यानंतर 18व्या शतकात इंदूरच्या महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या संपूर्ण मंदिराची पुनर्स्थापना केली आणि हे देखणे हेमाडपंथी शैलीचे मंदिर पुन्हा उभे केले. चला तर आता मंदिराचे हे सुंदर दर्शन घेतल्यानंतर आपण निघूयात मंदिराजवळ असलेल्या त्या ऐतिहासिक आणि रहस्यमयी तलावाकडे. नम पार्वती पतये हर हर महादेव. घृष्णेश्वरला पुरुषांना शर्ट काढून दर्शन घ्यावं लागतं, कारण कपड्यांशिवाय ज्योतिर्लिंगाची आध्यात्मिक ऊर्जा थेट आपल्या शरीरात शोषली जाते. आणि महादेवाच्या दरबारात कोणी श्रीमंत किंवा गरीब नसतो. कपडे काढल्यामुळे माणसाचा सामाजिक अहंकार गळून पडतो आणि प्रत्येक भक्त तिथे एक समान आणि नम्र बनून दर्शन घेतो. तर आता आपण प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत आणि फुलं आहेत. जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया आणि मग आतमध्ये व्हिडिओ आला नाही आहे, पण इथपर्यंत होता आपण काढलेला आहे. तर चला आता बघा शर्ट कसं लटकवलं हे बघा. काहीतरी जुगाड केला आहे शर्ट लटकवण्याचा. मंदिराचा गाभारा जमिनीच्या पातळीपेक्षा थोडा खाली आहे. लाल ज्वालामुखी खडकांमुळे बाहेर कितीही ऊन असलं तरी गाभाऱ्यात कमालीचा नैसर्गिक थंडावा आणि शांतता असते. येथील पावन ज्योतिर्लिंग पूर्वमुखी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भाविक स्वतः पिंडीला स्पर्श करून त्यावर डोकं टेकून महादेवाचं थेट दर्शन घेऊ शकतात. शतकानुशतके झालेल्या मंत्रोच्चारामुळे गाभाऱ्यात पाय ठेवताच एक अद्भुत सकारात्मक ऊर्जा जाणवते. तर आता आपलं दर्शन झालं आहे. दर्शन करून आपण आता बाहेर आलो आहे आणि मंदिराच्या चारी बाजूनी परिसर पाहूया आपण. तर चला. तर हा आहे मंदिराचा समोरचा एंट्रन्स. तिथून एंट्री दिली जात नाही, पण त्याच्या समोरील जी तटबंदी आहे, भली मोठी अशी तटबंदी आहे आणि त्या तटबंदीचा एवढं छोटूसा दरवाजा आहे जो की आता बंद केला आहे. त्यामुळे मंदिरामध्ये आपल्याला बॅकसाईडला एंट्री भेटली आणि डाव्या बाजूने आपल्याला दर्शनासाठी आतमध्ये जाता येतं आणि उजव्या बाजूने आपण बाहेर येतो. आणि बाहेर आल्यानंतर आपल्याला असं मंदिराच्या समोरून असं गोल प्रदक्षिणा घालता येते.
आत्ता तुम्ही जो व्ह्यू बघितला त्या व्ह्यूसाठी आपण खूप खटाटोप केला आहे आणि थंबनेलसाठी पण खूप मोठा खटाटोप केला आहे. त्यानंतर आता आपण इथे येऊ शकलो आहे आणि हा परिसर पोहोचलो. चला जाऊया बाहेर. तर मंडळी आपलं दर्शन झालं आहे आणि आपला दर्शन करायला जवळपास 2 तास गेलेले आहेत. 9 वाजता आपण निघालो होतो हॉटेलवरनं. 10 मिनटात काय आपण लाईनीला पण लागलो आणि लाईनीला जवळजवळ आपल्याला 1 तास तर आपण लाईनमध्येच होतो. 10:15 वाजता आपण मंदिरात इंटर केलं. त्यानंतर दर्शन करून आलो. तर म्हणजे आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आणि तटबंदीच्या बाहेर उभा आहोत आणि इथून आपल्याला मंदिर दिसतंय. मंदिराच्या चारही बाजूने ना 10 ते 12 फूट उंचीची तटबंदी आहे आणि ती पण जुनीच असावी. आणि बाहेरून फक्त आणि फक्त आपल्याला कळस दिसतो. सभामंडपाला बाहेर दिसत पण नाही, कारण की तेवढा कव्हर झाला त्या तटबंदीमुळे. आणि जो समोर मी तुम्हाला आतमधून जो छोटासा दरवाजा दाखवला ना, त्या दरवाजाच्या इथे समोर एंट्रन्स आहे आणि त्या एंट्रन्सच्या जस्ट समोर आपल्याला मंदिराचा समोरील भाग दिसतो. तर तो मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी आता समोरून असं काय आपल्याला पूर्ण वरील कळसाचा व्ह्यू दिसतो आणि ह्या बाजूला तो जो मी छोटासा दाखवला होता ना, तो ह्या ठिकाणी आहे एकदम. आणि असं समोरील मंदिर आणि आपण ह्या बाजूने आपल्याला बाहेर येण्यासाठी जागा आहे. तर असा काय आपला आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या. मस्त दर्शन झालं. तुम्ही अगदी ज्योतिर्लिंगाला हात लावून पाया पडू शकता. परत तुम्ही ज्योतिर्लिंगावर तुमच्या हाताने बेल फूल वाहू शकता, फळं वाहू शकता, अगदी गंगाजल वाहू शकता. तेवढा वेळ भेटतो आपल्याला. कृष्ण मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे शांतिगिरीजी महाराज यांची समाधी. तर आपण त्यांच्या त्या ठिकाणी आलो. पाहूया. तर मंडळी सकाळी आपण घृष्णेश्वर टेम्पल केलं आणि दुपारी एलोरा केव्ज भद्रा मारुती केलं. जे की एलोरा केव्ज आणि भद्रा मारुती एलोरा केव्ज तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि इथे जे अहिल्याबाई होळकरांचं त्यांनी बनवलेलं जे तीर्थकुंड आहे ते आपलं बघायचं राहिलं होतं आणि ते लकीली मला आठवण झाली की ते आपलं बघायचं राहिले. त्यामुळे भद्रा मारुती करून आपण डायरेक्ट पुन्हा घृष्णेश्वरला आलो आहे. आणि घृष्णेश्वरच्या मंदिरापासून थोडंसंच पुढे एक अर्धा किलोमीटर पुढे हे कुंड आहे. इथे म्हणजे 8 ज्योतिर्लिंगांचं स्थापना केल्यासारखं आहे. तर ते आपण आता पाहणार आहोत. आतमध्ये जाऊया, कुंड पाहूया आणि मग आजचा व्हिडिओ आपण एंड करूया. तर चला मित्रांनो, मंदिरापासून थोडंच पुढे आल्यावर आपण पोहोचलो आहोत अत्यंत पवित्र आणि भव्य अशा शिवालय तलावापाशी. या ऐतिहासिक तलावाचा जीर्णोद्धार सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनीच केला आहे. पण या तलावाला खूप मोठा आणि अद्भुत धार्मिक इतिहास आहे. शिवपुराणानुसार प्राचीन काळी येथे सुधर्म नावाचे ब्राह्मण आणि त्यांची पत्नी सुदेहा राहत होते. त्यांना मूल नसल्यामुळे सुदेहाने स्वतःचा लहान बहिणीचे म्हणजेच घुष्माचे लग्न पतीशी लावून दिले. घुष्मा साक्षात शिवभक्त होती. ती रोज मातीची 101 शिवलिंगे बनवून त्यांची पूजा करून नेमकी याच तलावात विसर्जित करायची. महादेवाच्या कृपेने घुष्माला एक सुंदर मुलगा झाला. पण संपूर्ण घरात घुष्माचा मान वाढल्यामुळे सुदेहाच्या मनात प्रचंड मत्सर निर्माण झाला आणि याच मत्सरापोटी एका रात्री सुदेहाने घुष्माच्या मुलाची निर्गुण हत्या केली आणि त्याचे शरीर याच तलावात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी घरात एक आक्रोश सुरू झाला. पण महादेवावर अथांग विश्वास असलेली घुष्मा अजिबात डगमगली नाही. ती नेहमीप्रमाणे शांतपणे 101 शिवलिंगे घेऊन या तलावापाशी आली. तिने जसे शिवलिंग पाण्यात विसर्जित केले तसाच एक चमत्कार झाला. तिचा मुलगा जिवंत होऊन याच तलावातून हसत बाहेर आला. साक्षात भगवान शिव तिथे प्रगट झाले. घुष्माच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी तिला वर दिला आणि तिच्या इच्छेनुसार भगवान शिव तिथे तिच्या नावावरून घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात कायमचे स्थापित झाले. तर मित्रांनो, असा आहे या पवित्र शिवालय तलावाचा आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा महिमा. 8 मंदिरं, प्रत्येक मंदिरामध्ये एक शिवालय, म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये एक शिवलिंग आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या देवीदेवतांच्या मूर्तींची स्थापना, हे या अष्टकुंडाचं महत्त्व आहे. आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने याला ओळखलं जातं.
तसं बघायला गेलं तर इथे जास्त गर्दी पण नाही आहे. इथे जी काय जास्त गर्दी आहे ती जास्त करून तरी प्री वेडिंग शूटवाल्यांचीच आहे. लोकांना हा स्पॉट प्री वेडिंग शूट म्हणूनच माहिती आहे असं वाटतं इथे तरी. तर आता आपण यापैकी एका मंदिरामध्ये जाऊया. तर आपण जाऊया खाली. तर आत्ता आपण आलोय त्या मंदिरामध्ये. एक पिंड दिसते आपल्याला बघायला. बरोबर समोर एक मूर्ती पूर्वी असावी, कारण की मूर्ती ठेवण्यासाठी तिथं जागा देखील आहे. पण तिथं कोणतीही मूर्ती नाही. सध्या फक्त आई तुळजाभवानीचा एक फोटो आहे, 2 छोट्या शिवलिंग आहेत आणि एक नंदीची मूर्ती आहे. तर तुम्हाला दाखवतो. इथं एक मंदिर आहे. हे 2, 3, त्यानंतर समोर 4थं, त्या ठिकाणी 5, 6 आणि तिथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे. आपण त्या मंदिरात पण जाऊ. त्या गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इकडे अजून एक शिवलिंग. तर आता आपण चालू आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये. जर आपण बघितलं ना तर कुंडाच्या चारही बाजूने मंदिरं असतील. तर काही मंदिरांचं तोंड दक्षिणेकडे, उत्तरेकडे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे असं असू शकतं. परंतु शिवलिंगांची तोंड सर्व शिवलिंगांची तोंड ही पूर्वेकडेच आहेत. जर आपण पाहिलं तर, कारण की माझ्या समोरचं शिवलिंगसुद्धा ह्या बाजूला तोंड करून. आत्ता आपण ज्या मंदिरात उभ्या आहोत गणपती बाप्पांच्या, त्याचं शिवलिंगाचं तोंड देखील मागे गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या बाजूला आहे. तर हे बघा, हे ते शिवलिंग आणि समोर गणपती बाप्पांची मूर्ती, त्यांच्याकडे तोंड करून हे शिवलिंग आहे. त्याच बाकीची आपण मंदिरं पाहिली. जर आता हे देखील मंदिर पाहिलं तर त्याच्या शिवलिंगाचं तोंड आत्ता आपण पाहत आहे त्याच्या लेफ्ट साईडला आहे. नंतर मगाशी आपण तिथे गेलो तुळजाभवानीच्या मंदिराच्या तिथे, तिथूनसुद्धा त्याचं तोंडसुद्धा ह्या बाजूला आहे. त्याचबरोबर जर आपण समोरचं मंदिर बघितलं, त्याचंसुद्धा शिवलिंगाचं तोंड इकडे आपल्या बाजूला आहे, माझ्या बाजूला आहे. आणि आपल्या उजव्या बाजूला ते मंदिर आहे, त्याच्या शिवलिंगाचं तोंड पण आपल्याच बाजूला आहे. तर आता आपला अष्टकुंड पाहून झालं आहे. आता इथून आपण जाऊन आहोत घृष्णेश्वर मंदिराच्या तिथे. आता आज आपला स्टे इथेच असणार आहे. त्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दौलताबादचा किल्ला, त्यानंतर बिबिका मकबरा, पानचक्की. त्या 3 गोष्टी आपल्याला उद्या दुपारपर्यंत कव्हर करायच्या. पाहूया ह्या गोष्टी कशा होतात. जितक्या होती तितक्या करूया, कारण की उद्या आपल्याला दुपारी पुन्हा रिटर्नची ट्रेन आहे. तर मंडळी, आपला पहिला भाग बनला होता ह्या ट्रिपचा, तो म्हणजे अजिंठा लेणीचा. त्यानंतर आत्ता हा आहे दुसरा भाग. या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं घृष्णेश्वर टेम्पल आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी आपण केलं आहे आजच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड. आता ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतात. परंतु आज आपण वेरूळची लेणी देखील केली, पण त्याचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये बघायला भेटेल. त्यानंतर आता उद्या आपण जात आहोत दौलताबादचा किल्ला आणि बिबिका मकबरा आणि पानचक्की हे करणार आहोत. तर आता ह्या व्हिडिओनंतर तुम्हाला पाहायला भेटेल पहिल्यांदा वेरूळ लेणी, त्यांच्या व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल दौलताबादचा किल्ला, त्यानंतर बिबिका मकबरा, त्यानंतर पानचक्की आणि त्यानंतर एंड होणार आहे आपली ही छत्रपती संभाजीनगरची ट्रिप. तर आजच्या पुरतं एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा आणि मेन म्हणजे फिरत राहा. इथे आहे आपलं घृष्णेश्वर मंदिर आणि आपण आहोत इथे उभं आणि इथे आहे आपल्याला भेटली रूम. मस्त छान रूम भेटलेली आपल्याला, टेरेस व्ह्यूवाली. आणि इथून आपल्याला घृष्णेश्वराचं कळस दिसतोय मस्त. आता जातो, फ्रेश होतो, कारण की पुन्हा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे.